26 मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण खमंग, खुसखुशीत आणि मस्त टम्म फुगलेल्या कांदा बटाट्याच्या पुऱ्या कशा करायच्या याची अगदी सोपी रेसिपी पाहतोय. जर तुम्हाला सुद्धा कांद्याची कुरकुरीत भजी आणि कांद्याचा खुसखुशीत पराठा खायला आवडत असेल, तर ही सुद्धा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी नेहमीप्रमाणे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घालायचे आहेत. आता 2 मीडियम साईजचे कच्चे बटाटे साल काढून जाडसर चिरून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मगच मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत. आता 4 ते 5 आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या देखील घालायच्या आहेत. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता. आता 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आपल्याला यामध्ये कट करून घालायचं आहे. आलं लसूण यामध्ये घातल्यामुळे या पुरीला चव खूप छान येते. आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरला याची आपल्याला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची पाणी न घालता. इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला मी कांद्या बटाट्याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. ही पेस्ट तयार करत असताना यामध्ये थोडंसुद्धा पाणी मी घातलं नाही, तरीसुद्धा पहा काय मस्त बारीक आपली ही पेस्ट तयार झाली. आता पेस्ट आपण एका ताटामध्ये ओतून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला कणिक मळायला सोपं जाईल. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. आता 1 चमचा जिरे घालायचे आहेत. आता अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, पण ओवा यामध्ये डायरेक्ट न घालता असा हातावरती घ्यायचा, थोडासा क्रश करायचा आणि मग यामध्ये घालायचा. असं केल्यामुळे ओव्याची चव या रेसिपीमध्ये छान उतरते. आता आपल्याला 2 चमचे यामध्ये तीळ घालायचे आहेत. आता चवीपुरतं मीठ घालायचे. आता भरपूर सारी यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालायची आहे. आता छोटी अर्धी पळी आपल्याला यामध्ये तेल घालायचे. तुमच्याकडे अशी पळी नसेल तर तुम्ही पोहे खायचा जो चमचा असतो त्याने 2 चमचे यामध्ये तेल घालायचे. आता हे घातलेले सर्व जिन्नस आपल्याला या पेस्टमध्ये छान मिक्स करून घ्यायचे. आपण यामध्ये थोडंसुद्धा पाणी घातलं नाही, म्हणजे पेस्ट तयार करताना यामध्ये थोडं देखील पाणी घातलं नाही, तरीसुद्धा पहा पेस्टला चांगलं पाणी सुटलेलं आहे, कारण यामध्ये आपण बटाटा आणि कांदा वापरला आहे. कांदा बटाट्यामध्ये सुद्धा भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे आपल्याला ही पेस्ट तयार करताना पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. तर पाहू शकता सर्व मसाले यामध्ये छान मिक्स झाले. आता लगेच यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे. पीठ अगोदर चाळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे गव्हाचं पीठ या पेस्टमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पिठाला घट्टसर मळून घ्यायचं आहे. इथे मी सुरुवातीला 1 वाटीच पीठ वापरलं आहे आणि लागेल तसं आपल्याला यामध्ये पीठ घालत राहायचं आहे आणि याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ मळताना अजिबात आपल्याला पाण्याचा देखील वापर करायचा नाही. या पेस्टमध्येच आपल्याला लागेल तसं पीठ घालायचं आहे आणि याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता पीठ मी छान घट्टसर मळून घेतले. पीठ आपल्याला अशा प्रकारे घट्टसरच मळून घ्यायचे, म्हणजे पुरी आपली मस्त फुलते आणि खुसखुशीत देखील होते. आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटे झाकून ठेवून भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे. आता 5 मिनिटे झालेली आहेत आणि पीठ देखील आपलं चांगलं भिजले. तरीसुद्धा आपल्याला या पिठाला परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ छान एकजीव होतं. पिठाला मी छान मळून घेतले. आता लगेच आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तोडून याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे आपल्याला पुरी लाटायला सोपं जातं आणि पटापट आपली पुरी लाटून होते. मी मिडियम साईजच्या पुऱ्या बनवणार आहे, म्हणून मी मिडियम साईजचे इथे उंडे तयार करून घेते. तुम्हाला पुरी कशी हवी आहे, म्हणजे लहान मोठी, त्यानुसार तुम्ही याचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत. आता अशाच प्रकारे मी राहिलेले सर्व उंडे बनवून घेते. आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला पुरी लाटायला सुरुवात करायची आहे. पीठ लावून पुरी आपल्याला लाटायची नाही. पीठ लावून जर तुम्ही पुरी लाटली तर तेलामध्ये पीठ सुटतं आणि तेल मग खराब होतं. तर पहा मस्त आपली पुरी तयार झालेली आहे. पुरी लाटताना खूप जास्त पातळी लाटायची नाही, नाहीतर पुरी तेलात टाकल्यानंतर फुलत नाही किंवा फुगत नाही. तर पहा खूप मस्त आपली पुरी लाटून झाली. साईडला ठेवते आणि आणखी एक पुरी मी तुम्हाला लाटून दाखवते. परत आपल्याला पोळपाटाला तेल लावायची गरज नाही. सुरुवातीला एकदा तेल लावल्यानंतर परत परत तेल लावायची गरज नाही. अशाही आपल्याला पुऱ्या आता लाटता येतात. तर पहा मस्त आपली ही देखील पुरी तयार झालेली आहे. आता अशाच प्रकारे मी राहिलेल्या सर्व पुऱ्या लाटून घेते. काही पुऱ्या मी लाटून घेतल्यात. आता लगेच मी तुम्हाला पुऱ्या तळून दाखवते. इथे तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं,
तेलात पुरी सोडल्यानंतर असं वरतून आपल्याला तेल सोडायचं आहे, म्हणजे ती छान फुलते. आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपली पुरी फुलली आहे आणि खूप सुंदर अशी ही पुरी तयार झालेली आहे. तुम्ही ही पुरी खाल्ल्यानंतर कचोरी देखील खाणं विसरून जाल, इतकी टेस्टी ही पुरी लागते. तर आपली ही पुरी तळून झाली आहे. आता आणखी एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते. पुरी तळत असताना पहा, गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे. सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग मिडियम गॅसवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि असं वरतून तेलसुद्धा झाऱ्याने सोडायचं आहे, म्हणजे पुरी आपली अगदी मस्त फुलते. ही पुरी अशीच मस्त खमंग लागते खायला. पण पुरी तुम्ही दह्यासोबत सर्व्ह करू शकता, सॉससोबत खाऊ शकता. आता राहिलेल्या काही पुऱ्या मी याच प्रकारे तळून घेते. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपल्या पुऱ्या तयार झाल्यात. प्रत्येक पुरी मस्त टम्म फुगली आहे आणि छान खुसखुशीत देखील झालेली आहे. ही पुरी तुम्ही नाश्त्यासाठी कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट बनवू शकता. किंवा मग तुम्हाला मुलांच्या किंवा मिस्टरांच्या टिफिनमध्ये काहीतरी खमंग खुसखुशीत द्यायचं असेल, तर ही पुरी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कारण ही पुरी खूप जास्त वेळ अशीच मस्त टम्म फुगलेली राहते. तर ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी तुम्हाला आवडती आहे का नाही. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे मग मी जेव्हा कधी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.